मोटिवेशनल स्पीकर आणि लाईफ कोच। तुम्हा सर्वांचं मंजुळवाणी या आपल्या लाडक्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुमच्याशी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे आणि तो विषय आपल्या अगदी जवळचा आहे, आपल्या घराघरात घडणारा आहे। तर तो विषय आहे की एकत्र कुटुंब पद्धती चांगली की वाईट। अर्थात मी माझं वैयक्तिक मत यामध्ये काहीच मांडणार नाहीये। मी फक्त एक तुमच्या पुढे दोन्ही बाजूचे त्यांचे काही फायदे काही तोटे तुमच्या पुढे आज मांडणार आहे आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या कुटुंब पद्धतीला जास्त प्रिफर करता किंवा कोणती कुटुंब पद्धती तुमच्यासाठी योग्य वाटते ते मला नक्की कळवा। चला, ज्ञानेश्वर माऊलींनी हे विश्वाची माझे घर अशी संकल्पना मांडली होती। त्या काळी शेजारी पाजारी घरातले खूप मोठं कुटुंब असायचं, 20-25 लोकांचं कुटुंब असायचं। काका, 2-4 काका, आत्या, आजी आजोबा आणि त्या काकांची मुलं सगळेजण सुखाने नांदायचे। आपला देश, आपलं परिसर, आपला समाज हे सर्वांना आपलंसं करण्याची त्या लोकांची क्षमता होती। पण काही वर्षानंतर म्हणजे इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला भारत स्वतंत्र झाला आणि कुटुंबात सुद्धा स्वातंत्र्याचे वारे वाहायला सुरुवात झाली। आता नोकरीच्या वगैरे निमित्ताने बरेचसे कुटुंबातील सदस्य शिकले सवरले आणि पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी स्थिरावले। त्यानंतर ते जे शिकलेले लोक बाहेर गेले, त्यांनी आपलं कुटुंब पण बाहेर घेऊन गेले आणि मग जे गावाकडे होते त्यांना मात्र कमीपणा वाटू लागला। एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कुठेतरी फूट पडायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता या 50, 60, 70 वर्षामध्ये अशी परिस्थिती आलेली आहे की अगदी घरातील आई वडील सुद्धा नकोसे झालेले आहेत। मग ही परिस्थिती का ओढवली, काय आहेत याची कारणं? तर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 20-25 लोकांचं कुटुंब असायचं। मग त्यामध्ये आपलं जे मानसिक सपोर्ट देणारी एक सिस्टीम आपल्या घरातच असायची। त्यामुळे सोशल मीडियावरती आपलं सुख दुःख सांगण्याची तेव्हा गरज वाटत नसे, कारण जे काय आनंदाचे क्षण आहेत ते आपण घरातच साजरे केले जायचे। त्याचबरोबर जर काही दुःख असेल, काही संकट असेल, कोणावरती काही अचानक काही उद्भवलं, आजारपण आलं तर त्यांना पाठिंबा देणारं कुटुंब हे भक्कम असायचं। पण मग ह्या नंतरच्या काळामध्ये कुटुंब पद्धती विभक्त होत गेली आणि मग एक 50 जणांचं कुटुंब गृहीत धरलं जाऊ लागलं की आजी आजोबा, त्यांचा मुलगा असून आणि 2 मुलं म्हणजे 6 जणांचं कुटुंब अशा प्रकारे स्थिरावलं, घरोघरी झालं। पण मग एवढं सगळं आता आर्थिक सुबत्ता आलेली आहे, घरं मोठी झालेली आहेत, सर्वांना स्वतंत्र बेडरूम, स्वतंत्र टॉयलेट, बाल्कनी, प्रायव्हसी सगळ्या गोष्टी असून सुद्धा कुटुंबामध्ये धुसफूस, नाराजी हे प्रसंग काय येतात? तर याचाच आज आपण थोडासा विचार करणार आहोत। आता या छोट्या कुटुंबामध्ये सुद्धा प्रॉब्लेम नसतात असं नाही आहे, तर ते पण असतातच। म्हणजे जी व्यक्ती आनंदी किंवा सुखी राहू इच्छिते ती एकटी असेल तरी पण सुखी राहते आणि ती घरातल्या 25 माणसामध्ये असेल तरी पण ती दुःखी। जर त्याचा स्वभावच तसा असेल तर त्याला काहीच करू शकत नाही। ह्याचप्रमाणे खरं तर आपण पाहायला गेलं तर आपला हा जो मनुष्य स्वभाव आहे तो समाजप्रिय आहे। त्यांना एकूणच सोशल लाईफ आवडतं, एकटेपणा आपल्याला सहन होत नाही, म्हणजे दीर्घ काळपर्यंत। थोडा वेळ आपल्याला आपली प्रायव्हसी आवडते, पण 1-2 दिवसाच्या वर आपण एकटंच आहोत तर त्या गोष्टीचं आपल्यावरती बर्डन यायला लागतं आणि हेच तर आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीचा दुवा आहे, जे आपल्या कुटुंबाला बांधून ठेवणार आहे। कारण आपल्याला सगळे सण समारंभ, आनंद उत्सव हे सगळे एकत्र साजरं करायला आवडतं आणि त्यातूनच आपलं बॉन्डिंग एक प्रकारचं तयार होतं। आता घरामध्ये धुसफूस होण्याची काय कारणं असतात? तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामध्ये काही लोक म्हणजे सगळेच सारखे नसतात, काही वयाने तर 3 पिढ्या एकत्र नांदत असतात। त्याचप्रमाणे त्यांची मेंटल विचार करण्याची पद्धतीसुद्धा वेगवेगळी असू शकते, कारण जनरेशन गॅप असतो। प्रत्येक वयावरचा, प्रत्येक टप्प्यावरचा माणूस हा वेगळ्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पाहत असतो आणि त्यामुळे मतभेद होण्याची चान्सेस जास्त असतात। तसंच पाहायला गेलं तर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एखादी व्यक्ती आता तिच्या बौद्धिक कुवतीनुसार
खूप जास्त शिकते किंवा चांगल्या पदावरती असते, चांगलं कमवते, साहजिकच त्यांचं कुटुंब, त्या माणसाचं कुटुंब म्हणजे त्याची बायको, मुलं यांना घरामध्ये जास्ती प्रेफरन्स दिला जातो, थोडं जास्त महत्त्व दिलं जातं, कारण ते आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळत असतात. त्या तुलनेत एखादा काका जर खूप कमी कमवत असेल किंवा शिकलेला नसेल किंवा अपंग असेल तर मात्र त्याला सगळेच टोचून बोलायला कमी करत नाहीत. म्हणजेच सर्वांना समान वागणूक मिळते हे जरी वाक्य वरवरचं खरं असलं तरी ते आतून जर त्याचा नीट विचार केला तर ही गोष्ट तितकीशी खरी नसते. त्याचबरोबर आता जर एखाद्या त्या एकूण फॅमिलीमध्ये जी मुलं गोरीपान, सुंदर, देखणी असतात, जास्त ॲक्टिव्ह असतात, जास्त हुशार असतात, त्या मुलांना जास्त त्यांचे लाड केले जातात. त्याच म्हणजे कंपॅरेटिव्हली की जे मुलं अशक्त आहेत किंवा दिसायला काळी सावळी आहेत किंवा बुद्धीने थोडी कमी आहेत. आता प्रत्येक आईवडिलांच्या किंवा घरातील लोकांच्या तुलनेत किंवा मताचा जर समान अधिकार मिळत नसेल त्या मुलांना तर त्यांना त्या घरामध्ये कोंडल्यासारखं होणारच ना. एक प्रकारचा न्यूनगंड त्या मुलांच्या मनामध्ये वाढायला लागतो आणि त्यातून द्वेष, मत्सर अशा भावना वाढायला लागतात. मग भावंडामध्ये प्रेम न राहता द्वेष आणि मत्सर जास्ती होत राहतं. तर ह्या गोष्टीचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. म्हणजेच जेव्हा एखाद्याला खूप जास्त आपण पॅम्पर करतो तेव्हा दुसऱ्याकडे खूप दुर्लक्ष होतंय का याचा विचार घरातल्यांनी नक्कीच करायचा असतो. आता एकत्र कुटुंबामध्ये जी व्यक्ती जास्त ओव्हर स्मार्ट आहे किंवा आळशी आहे, काम त्यांना टाळण्याची कला चांगल्या प्रकारे येते, त्या लोकांचं चांगलंच फावतं. कारण एका बाजून काहीच अडलेलं नसतं, एकाने टाळलं तरी ते दुसऱ्यावरती पडतं आणि तो ते काम त्यावेळेचं निस्तरून निभावून देतो, निस्तरतो. म्हणजेच जे लोक आळशी आहेत त्यांचं फावतं आणि ज्या लोकांनी काम खाली मान घालून काम करायची सवय आहे त्यांना तशाच पद्धतीचं आयुष्य कंठत बसावं लागतं. म्हणजे ही सुद्धा असमानता एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये दिसून येते. त्याचबरोबर जेव्हा आपल्याला विभक्त कुटुंब आणि एकत्र कुटुंब ह्याची तुलना आपण करतोय तर तेव्हा कंपॅरेटिव्हली पद्धतीतील मुलांना अभ्यासावरती फोकस करणं किंवा काही करिअरसाठी काही त्यांना जास्त अभ्यास करायचा आहे किंवा काही क्रिएटिव्ह काम करण्यासाठी त्यांना जी शांतता, जे मनाचं स्थैर्य पाहिजे, जे म्हणजे आवश्यक असतं. जर मन आनंदी असेल तर आपण अधिक क्रिएटिव्हली काम करू शकत असतो आणि त्यामुळे हे अशा पद्धतीचं जर मनोबल वाढवणारं वातावरण आपल्या घरामध्ये नसेल तर ते पण निश्चितच योग्य नाही आहे. कारण ते आपल्या कामावरती योग्य प्रकारे फोकस करू शकत नाहीत आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यापासून त्यांच्या काहीतरी ही कुटुंब पद्धती अडसर तर येत नाही ना, या गोष्टीचा सुद्धा आपण आज विचार करायला हवा. बरेच जण म्हणतात की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये संस्कार किंवा शिस्त लावणं ह्या गोष्टी होतात. अगदी मान्य आहे, बरोबर. कारण मुलांना चांगले संस्कार देण्याचं आजी आजोबांचं जे कार्य असतं ते घरात किंवा घरातली इतर मंडळींकडे पाहून ही मुलं शिकत असतात आणि मोठ्यांचा आदर करणं, त्यांच्या शब्दाबाहेर न जाणं, उलटून न बोलणं या गोष्टी नक्कीच शिकत असतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीचा अजून एक फायदा सांगते तुम्हाला की घरातील आता दोघांचंच कुटुंब आहे आणि त्यातील एक व्यक्ती जर खूप तिरसट स्वभावाची असेल किंवा नार्सिसिस्ट प्रकार जो म्हणतो आपण की टॉर्चर करणारा त्यांचा स्वभाव असेल तर ते जेव्हा छोटं कुटुंब आहे तेव्हा त्या व्यक्तीचा त्रास त्या पार्टनरला जास्त प्रमाणात सहन करावा लागतो. मी म्हणत नाही की नवरा किंवा बायको दोघांपैकी कोणी असू शकतं नार्सिसिस्ट, तर अशा वेळेस त्या पार्टनरला खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो. पण त्याच तुलनेत जर मोठं कुटुंब असेल, एकत्र कुटुंब असेल तर त्यांना मात्र त्या एका व्यक्तीचा त्रास एकालाच सहन नाही करावा लागत, कारण त्याची सुद्धा विभागणी होते. त्याचप्रमाणे आता घरातल्या एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्याचं आजारपण काढणं किंवा दवाखान्यात जाणं, त्यांची सेवा करणं, शुश्रूषा करणं, ह्या सगळ्या गोष्टीचं बर्डन एकावरती येत नाही. कामाची विभागणी होते आणि त्यामुळं जसं सुख वाटलं जातं तसं दुःखसुद्धा वाटलं जातं. कामाची मोठ्या प्रमाणात विभागणी होते. कोणावरती एकावरती असं खूप आर्थिक बोजा पण पडत नाही, कारण सगळेच बऱ्यापैकी घरातले कमवते असतात आणि एकत्र खर्च होतो. त्यामुळे सण समारंभ किंवा आता कोणाला आहेर वगैरे करायचे, काही मोठं कार्यक्रम करायचा आहे तर त्यासाठी हातभार घरातले सर्वच लावतात आणि त्या तुलनेमध्ये पैशाची बचतसुद्धा होत असते एकत्र. पण आता आजकाल कसं झालं आहे ना
की घरातील व्यक्ती म्हणजे प्रत्येकजण कमावते झालेले आहेत. आता आई वडील मुलगा मुलगी एवढी जर फॅमिली असेल आणि आजी आजोबांना पेन्शन असतं म्हणजे घरातील जवळजवळ प्रत्येकच जण स्वतंत्र कमावत असतो. त्याच्यामुळं कोणी कोणावरती बांधील नसतो. त्यामुळे आपल्या पैशावरती आपल्याला हिशोब द्यावा लागतोय ही गोष्ट सध्याच्या पिढीला रुचत नाही. ते योग्य का अयोग्य ते मी बोलत नाही आहे, पण फॅक्ट अशी आहे की त्या मुलांना ते रुचत नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीने पैसा खर्च करायचा असतो. तसंच आजी आजोबांना पण त्यांच्या पद्धतीने पैसा खर्च करायचा असतो. म्हणजे त्यांना काही दानधर्म करायचा आहे, कुठे सत्संगासाठी पैसे द्यायचे आहेत किंवा कुठे ट्रिपला वगैरे जायचं आहे, त्यांना तीर्थाटनाला जायचं आहे. तर अशा वेळी त्यांना मुलाकडे हात पसरण्याची गरज नाही, कारण ते स्वतः सक्षम आहेत, तेवढा पैसा ते बाळगून आहेत. म्हणजे प्रत्येकजण स्वावलंबी आहे. त्यामुळे पैसा खर्च करताना सुद्धा प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण जेवढं स्वातंत्र्य जास्त आहे तेवढाच स्वतंत्र विचार करण्याची पद्धत सुद्धा वाढलेली आहे आणि त्यातूनच एकमेकांसोबत क्लॅशेस होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. म्हणजे आता नातवंडांनी केलेला खर्च आजी आजोबांना पटत नसेल, कारण अर्थातच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जनरेशन गॅपचा फरक येतोच. जर बसल्या जागी तो मुलगा सतत झोमॅटोवरून स्विगीवरून पिझ्झा वगैरे काही मागत असेल तर आजी आजोबांना मुरडणारच, कारण त्यांच्या पिढीने अशा पद्धतीची पैशाची नासधूस पाहिलेली नाही आहे. त्यामुळे त्यांना हे पचनी पडत नाही आणि त्यामुळे घरामध्ये छोटे मोठे वादाचे प्रसंग हे घडत राहतात. अर्थात तो कुटुंब प्रमुख जर व्यवस्थित सक्षम असेल, सर्वांना समजून घेऊन जर त्यांनी कामाची विभागणी केलेली असेल की घरातली सर्व कामं कोणी करायची आहे, कोणी कोणतं काम करायचं आहे, कोणी कोणती आर्थिक बाजू सांभाळायची आहे, या पद्धतीचं जर योग्य नियोजन झालेलं असेल तर घरामध्ये एकत्र राहणं हे सुसह्य होतं. तसंच एकमेकांच्या सुखदुःखाचा गरजांचा विचार केला, आपल्याला कोणासाठी काहीतरी करायचं आहे ही भावना जर प्रत्येकाच्या मनात असेल आणि त्याप्रमाणे तो वागत असेल तर एकत्र कुटुंब पद्धती ही अत्यंत आदर्श कुटुंब पद्धती आहे. आणि त्यामुळेच जेव्हा म्हणजे जी ही ज्येष्ठ नागरिक पिढी आहे ती जेव्हा हातापायाने कमकुवत होते, ते काही काम करू शकत नाही, तेव्हा त्यांना सांभाळण्याची ही पूर्णपणे आपली जिम्मेदारी आहे ही जाणीव त्या आईवडिलांनी जेव्हा केलेली असते तेव्हा ते आपोआपच त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा ते रुजलेलं असतं. म्हणजे जे घरात पाहतात त्याच प्रकारचे वर्तन मुलेसुद्धा शिकत असतात आणि त्यामुळे त्यांनी काय वागावं हे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजच्या आईबाबांनी त्यांच्या आईबाबांचा योग्य प्रकारे सांभाळ करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि या उपरही अगदीच पटतच नसेल की बाबा हे सगळं छान छान नॉर्मल फॅमिलीमध्ये ठीक आहे बोलणं, पण अशा काही असतात टोकाचे असतात, म्हणजे अगदी हेकट स्वभावाचे असतात काही लोक, तर अशा वेळेस कुटुंबामध्ये राहणं असह्य होतं, अशक्य होतं. एकमेकांसोबत म्हणजे दिवस घालवणं तर लांब राहिलं, तोंड पण पाहावं वाटत नाही. अशी कंडिशन जेव्हा येते तर तेव्हा मला एकच सांगावं वाटतं की जर तुमचं घरात पटतच नाही आहे तर हाकेच्या अंतरावर का होईना तुम्ही वेगळं राहा, पण नात्यामध्ये दुरावा किंवा नातं तोडून जाऊ नका. वेगळं घर करून राहा. सणवार आनंदाचे प्रसंग किंवा दुःखद प्रसंगी एकमेकांना सपोर्ट करणं हे तरी एक कुटुंब म्हणून आपण केलंच पाहिजे. आणि त्यासाठी जर तुम्ही वेगळं राहत असाल तरी पण हरकत नाही, पण मनाने वेगळे होऊ नका, दूर जाऊ नका. तर कुठलंही काही कार्य जेव्हा असेल, सुखाचं असेल दुःखाचं असेल, त्यावेळी एकत्र येऊन ते साजरं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा एक विचार आज मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. तो तुम्हाला कितपत रुचला, तुम्हाला कोणती कुटुंब पद्धती जास्त बरोबर वाटते याविषयी मला बिनधास्त मेसेज करू शकता. आणि जर आवडला तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.